नित्य स्वामी दर्शन 11 ऑक्टोबर. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. एक खरे आहे की आपल्याला स्वामी समर्थांच्या अस्तित्वाची, स्वामींच्या सगुण साकार दिव्य दर्शनाची विलक्षण अशी तळमळ लागल्याशिवाय निराकारात वावरणारे हे अलौकिक परमेश्वरी ऐश्वर्य आपल्याला दृष्टीपथात येत नाही. त्यासाठी जन्मोजन्मांचे नामस्मरण आपल्यापाशी असावे लागते. आपल्या प्रेमभरल्या हाका त्यासाठी प्रथम स्वामींपर्यंत पोहोचाव्या लागतात. तुम्हाला मी महाभारतातले एक उदाहरण सांगतो. भक्तश्रेष्ठ अर्जुन भगवान श्रीकृष्णांच्या नामस्मरणात अक्षरशः बुडून गेला होता. एका भगवंताखेरीज त्याला काहीही नको होते. अर्जुनाने सतत श्रीकृष्ण प्रेमाची मागणी केली. श्रीकृष्णाचे सुद्धा आपल्या अर्जुन नावाच्या परमभक्तावर विलक्षण प्रेम होते. म्हणून तर महाभारत युद्धात कुरुक्षेत्रावर भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाचे सारथ्य केले. आपल्या ह्या लाडक्या भक्ताने हट्ट धरला म्हणून प्रत्यक्ष रणभूमीवर आपले विराट आणि अतिभव्य विश्वरूप दर्शन केवळ अर्जुनासाठी प्रकट केले. पुन्हा अर्जुनाने मानवी रूपात प्रकट हो म्हणून भगवंताला विनंती केली. म्हणून श्रीकृष्णाने आपला अवकाशव्यापी भव्य पसारा आटोपता घेतला आणि पुन्हा रथावर आरूढ झाला. भगवंताने हे सारे केवळ आपल्या लाडक्या भक्तासाठी केले. ह्याचा अर्थ असा की भगवंत आपल्या परमभक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करतो. नामस्मरणात अखंड दंग राहणाऱ्या आपल्या परमभक्ताचे सर्व शाश्वत मनोरथ पूर्ण करतो. त्यासाठी आपल्याला अखंड नामाची आस लागायला लागते. मनाला स्वामी समर्थांची तळमळ लागली तर स्वामी आपल्या भक्तांसाठी जिथे असतील तिथून अक्षरशः धावत येतात. महत्त्वाचे काय तर आपण मनाने आणि एकूणच अस्तित्वाने स्वामीमय होणे आवश्यक असते. स्वामी नामात बुडून गेल्याशिवाय प्रपंचातले भोवरे चुकवता येत नाहीत. प्रपंच वाईट नसतो तर प्रापंचिक वृत्ती वाईट असते. ही प्रापंचिक वृत्ती माणसाला सतत नामस्मरणापासून मागे खेचत राहते. म्हणून ही प्रापंचिक वृत्ती आणि देहभावनेने जगणे प्रथम नष्ट करा. स्वामीनामाची काळीच ओढ लागल्याशिवाय ही देहबोली नष्ट होत नाही. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, स्वामीनाम शाश्वत आहे, बाकी सर्व नश्वर आहे हे कळणे महत्त्वाचे. तरच स्वामी समर्थांचा भव्य सोहळा प्रत्यक्ष अनुभवता येतो. एकच करा, स्वामीनामात गर्क व्हा. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव